आपल्याला हे रस्ता झाला पाहिजे. फार दिवसापासून सगळे आश्वासन देतात की हे मतदान झाल्यानंतर आम्हाला निवडून द्या, आम्ही तुम्हाला रस्ता बिंदास करून देऊ, डांबरी करू. पण डांबरी बी नाही, कुठलं बी नाही, पाणी नाही, लोणी नाही, रस्ता नाही, काय नाही, जाणे येण्यामध्ये आम्हाला काही कुठली सोयी झालेली नाही. परंतु या मार्गाची तुम्ही अवस्था बघताय, इथं थोडक्यात पायवाट झालेला आहे. आणि या संदर्भात इथल्या आम्ही 22 पत्रव्यवहार केले. त्यामध्ये ना प्रत्येक वेळी एकदाही शासनाने, प्रशासनाच्या वतीनं किंवा शासनाच्या वतीनं एकदाही पाहणी झाली नाही. नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता येणार आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. आणि त्याच अनुषंगानं आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही मूलभूत मुद्द्यांच्या आधारे होते. म्हणजे ज्या लोकांचे मूलभूत गरजा आहेत, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, अशा प्रकारच्या, तर याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध मतदारसंघात फिरतोय. सध्या आपण जत मतदारसंघात आहे आणि जत मतदारसंघातील आपण ज्या ठिकाणी उभा आहे, तुम्हाला विश्वास पण बसणार नाही की हा राज्यमार्ग आहे. हा कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा मार्ग आहे. आणि या मार्गावरून पूर्वी मोठी दळणवळण होत होती, आताही होते. परंतु या मार्गाची तुम्ही अवस्था बघताय, इथं थोडक्यात पायवाट झालेला आहे. आणि या संदर्भात इथल्या ग्रामपंचायतीनं, नागरिकांनी अनेक प्रयत्न केले, परंतु अनेक पाठपुरावा करून सुद्धा हा रस्ता झालेला नाही. काही नागरिक आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार. नमस्कार. आपल्याला हे रस्ता झाला पाहिजे. फार दिवसापासून सगळे आश्वासन देतात की हे मतदान झाल्यानंतर आम्हाला निवडून द्या, आम्ही तुम्हाला रस्ता बिंदास करून देऊ, डांबरी करू. पण डांबरी बी नाही, कुठलं बी नाही, पाणी नाही, लोणी नाही, रस्ता नाही, काय नाही, जाणे येण्यामध्ये आम्हाला काही कुठली सोयी झालेली नाही. मला असंच भटकं जायचं आहे. किती वर्षापासून फार वर्ष झाले आम्हाला, कळतापासून तसं चालूच आहे. याला वर्षे काही नाहीये. जसं कळतं तसं होत चाललेलं आहे. आम्ही तसं मागणी करतोय, आम्हाला रस्ता पाहिजे. जाण्यासाठी आम्हाला आमचं माल गावात पर्यंत पोहोचू शकत नाही, गावातला माल आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग जाणार कसं आम्ही? त्याच्यामुळे आमचं सुद्धा फार नुकसान व्हायला लागलंय. आता सगळे प्रत्येक जण म्हणतात बाबा आम्हाला निवडून द्या, आम्ही रस्ता करतो, आम्ही पाणी आणतो. कोणी पाणी आणलं नाही, कोणी रस्ता केलेला नाही. असं चाललेलंच आहे. अजून काय काय समस्या? आम्हाला हे रस्ता झाला पाहिजे, पाणी आलं पाहिजे आपल्या भागात. ज्याला कृष्णा नदी माहिती नाही त्याच्या शेतीमध्ये भरपूर पाणी आहे आणि आम्हाला कृष्णा नदी माहिती आहे, परंतु आम्हाला त्या पाण्यात एक थेंब आमच्या शेतीमध्ये नाहीच आहे. मग आम्ही काय करायला पाहिजे याला? बरोबर. मग कोणाला निवडून द्यायचं आम्ही? मला सांगा, तुम्ही अनेक वर्ष, म्हणजे तुमची अख्खी पिढी इथंच गेली. पिढी का 2-3 पिढी गेली, रस्ता सुधारणा होतच नाही आणि केलंच नाही त्याने. व्हायला पाहिजे. ह्या रस्त्यावर दळणवळण मोठ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात एकदम चांगली लाईन आहे. जवळच्या जवळ सगळ्यांना, शेतकऱ्यांना, येणाऱ्या जाणाऱ्याला जवळच्या शॉर्टकट मध्ये रस्ता एकदम चांगला रस्ता जातो. सांगा हा रस्ता कुठे? हा संघ पासून जतला रस्ता होईल. मग आधी मध्ये संघ पण सुटलं की तिला मग थोडंसं गाव आहे, परत सुरडे, असं डायरेक्ट वळसंग. हो, एकदम चांगला. अवस्था किती वर्षापासून आहे? अवस्था फार वर्ष, पण त्यावेळेला आम्ही जनावर वगैरे जतलं एकाला जातो, त्यावेळेस जायला तर रस्ता होता. आता हीच नाही, डांबरी होता, डांबरी नाही, पण असंच कच्चाच रस्ता होता. परंतु जायला येण्यासाठी कुणी असं अडवत नव्हते. आता प्रत्येक जण म्हणते की हे माझ्यात रस्ता आहे, मीच जाऊ देणार आहे. ते म्हणतो माझ्यात रस्ता मी जाऊ देणार. मग जायचं कुठून आम्ही? असा प्रश्न अवघड आहे की नाही? मग कोणाबरोबर भांडायचं का गप बसायचं? मग गप बसलेलं बरं होतं ना थोडक्यात. मग भांडण मारामारी करण्यात काय अर्थ नाही. म्हणून करता आम्ही मागणी काय करतो की शासनाला किंवा जी येणाऱ्या नेत्यांना की बाबा आम्हाला रस्ता येऊन ताबडतोब आम्हाला करून द्या, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवा तुम्ही. आम्हाला साध्या हिच्यामध्ये आपल्याला जायला पाहिजे, वाहतूक आपली व्हायला पाहिजे, एवढी माझी आमची मागणी आहे सर्वांचीच. बरोबर. आपल्यासोबत काय अजूनही ग्रामस्थ आहेत, काय सांगाल? हा प्रश्न अनेक दिवस सुटला नाही, तुम्ही पाठपुरावा देखील केला. किती वेळा पाठपुरावा केला? आम्ही 4.5 वर्षामध्ये 22 पत्रव्यवहार केले. संबंधित विद्यमान आमदार, विद्यमान खासदार, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ज्या गोष्टी आहेत, ज्या मंत्री महोदयापर्यंत या पाठपुरावा केला. विद्यमान मुख्यमंत्री त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनाही आपण निवेदनद्वारे दिले होते. काही प्रश्न आम्ही दिलेल्या हे पत्रामध्ये, काही रस्त्यांची पूर्तता झाली, पण काही रस्ते राहिले त्यावेळेला. पण पुढील प्रथमतः आम्ही 22 पत्रव्यवहार केले. त्यामध्ये ना प्रत्येक वेळी एकदाही शासनाने, प्रशासनाच्या वतीनं किंवा शासनाच्या वतीनं एकदाही पाहणी झाली नाही, जे दखलपात्र केले नाही. इथं वारंवार इथल्या स्थानिक जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांना निवेदन दिले, त्यांना मागणी केली. त्यांनी स्थानिक आमच्या गावचे असून, विद्यमान सदस्य आमच्या गावचे असून, विद्यमान पंचायत समितीचे सदस्य आमच्या गावचे होते, त्यांनाही आम्ही याचे पाठपुरावा करण्यास विनंती केली. त्यांना पत्रव्यवहार केला, त्यांनीही सुद्धा दखलपात्र केले. पूर्वीपासून हे 150 वर्षापासून रस्ता आहे. ह्या
ह्या रस्त्यावर दळणवळण इथं बस सेवा सुरू होती पूर्वी. बस सेवा असताना हिचं दुर्लक्षित करून इथल्या स्थानिकांनी राजकीय नेत्यांनी आमच्याकडे दुर्लक्षित केलं. एक आदिवासी भागामध्ये जे परिस्थिती आहे त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती आमच्या भागामध्ये. ही परिस्थिती वास्तविक ही व्हिडिओद्वारे तुमच्यासारख्या मीडियाद्वारे प्रत्येक वेळी आम्ही इथं स्थानिक आमदारांना किंवा ह्यांना आणून आम्ही दाखवले आणि विद्यमान आमदारांना सुद्धा याची पाठपुराव्यासाठी आम्ही 3 पत्र आज दिले. तर काही इथं फंड इश्यू असल्यामुळं त्यांनी अजून आम्हाला कुठल्याही बाबत आश्वासन दिले नाही. ज्यावेळेला निवडणुका होते, निवडणुकीच्या वेळेला माननीय सदाभाऊ खोत आणि प्रचार दौऱ्यामध्ये होते, त्यावेळेला ते आमच्या प्रचार दौऱ्यानिमित्त आम्ही आमच्या या एरियामध्ये त्यांनी आले होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला आम्ही 100% रस्ता देऊ आणि आमच्या फंडातनं किंवा माननीय विद्यमान आमदारांच्या फंडातनं देऊ, तत्काळ तुम्हाला डिसेंबर अखेर तुमचा रस्ता मार्गी लावा म्हणून सांगितलं. आज 8वा-9वा महिन्यात चालू आहे. ह्यामध्ये तो आज तागायत आम्ही परत पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला ह्याचे दखलपत्र सुद्धा झाले नाही आणि याच्याकडे इथं तीव्रता निर्माण झालेली आहे आमची. येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीवर बहिष्कार का टाकू नये आम्ही? आम्हाला जर तुम्ही जर मूलभूत हक्काविषयी आपण सुरुवातीला जे आपली मांडणी मांडला त्यावेळेला मूलभूत हक्काविषयी आपला शब्द होता. मूलभूत हक्कामे अन्न, वस्त्र, निवारा, अनेक गोष्टी, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण. हे पाणी मागितलं नाही आम्ही, आरोग्य मागितलं नाही, शिक्षण मागितलं नाही, तुम्हाला कोणीही मागितलं नाही. आम्ही फक्त एक रस्ता मागतोय. आमचं इथलं वैवाहिक जे जीवन आहे, सार्वजनिक जीवन आहे जगण्याचं लोकांचं, त्या मुख्य रस्त्यावर आहे. इथून 6 किलोमीटरवर आमचं संघगाव आहे. इथली जवळजवळ 450 लोक वस्ती आहे. 450 लोक वस्तीमध्ये 1800 मतदार आहेत आमच्या इथं. ह्या रस्त्याला 1800 मतदार एका गावचे असून एका 2 वार्ड आमच्या इथं ह्या रस्त्यावर 2 वार्ड आहेत. गावातले आमचे टोटल 6 वार्ड आहेत. 6 वार्डापैकी 2 वार्ड इथून राजकारणाची सुरुवात होते. मग इथल्या प्रत्येक गोष्टी आम्ही मांडत गेलो, व्यथा मांडत गेलो, सगळ्यापर्यंत पोहोचलो आम्ही. राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत जर पोहोचून सुद्धा आम्हाला जर न्याय भेटत नसेल, मग ह्या न्यायव्यवस्थेवर किंवा ह्या संविधानाच्या गोष्टीवर आम्ही कितपत विश्वास ठेवायचा? आमचा जर एकच प्रश्न रस्त्याचा मार्गी सुटला नसेल, मूलभूत अन्न, वस्त्र, निवारा, अन्न, वस्त्र, पाणी हे मागितलंच नाही अजून. आम्ही फक्त रस्ता मागतोय. इतर हक्क तुम्ही आम्हाला कसे मिळवून देणार? मग अशी जर गोष्ट जर घडत असतील तर इथल्या लोकांनी ठरवले की आम्ही आता येणाऱ्या निवडणुकीवर आमचा विश्वास राहिला नाही या राजकारण्यावर आणि राजकर्त्यावर, आपण बहिष्कार टाकूया असं एक लोकांचा निर्धार आहे. पण ह्या मताशी जर राजकर्त्यांचे सहमत असेल तर त्यांनी आम्हाला असेच वाळवंटात सोडल्यासारखं आहे ना, सोडलेलंच आहेत. पण दखलपात्र जर केला तर आम्ही भविष्यात इथल्या स्थानिक दळणवळण असते, बागायती जमिनी आहेत, द्राक्ष बाग आहेत, डाळिंब बाग आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत. जर मुख्य जे दळणवळण गिरगाव आहे, मुख्य गाव शेवटचं आमच्या जत तालुक्यातलं शेवटचं गाव गिरगाव होते. जत हा सोडीपासून हे मुख्य मार्ग जातो. या आता आम्हाला हे वायवरून सातारा असं शब्द वापरतो आपण, तशा मार्गे आम्हाला संक होऊन कोळगिरी बसून असं जायला लागतं आपल्याला हॉस्पिटल मार्गे. जर आम्हाला इथून गेला तर आम्हाला कमीत कमी 11 किलोमीटर जत जवळ होते. इथल्या बऱ्यापैकी सर्व गावांना जवळजवळ 40 गावांना जत सोडी अशा मार्गे आले गिरगावपर्यंत पोहोचण्याला फार वेळ लागत नाही. 11 ते 15 किलोमीटरचे टोटलमध्ये ना जवळीक होते. दळणवळणाची वाढण्याची शक्यता इथल्या स्थानिकांना रस्त्यामुळे की नाही अनेक गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. अशा महत्वाचं म्हणजे कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा हा मार्ग आहे. कर्नाटक महाराष्ट्राला जर गिरगाव संपला तर कर्नाटक आहे. कर्नाटक गिरगाव नंतर ना मोठा महामार्गच आहे. तो आमच्या संघपर्यंत महामार्ग चांगला झाला आहे. मग इथून पुढे जर महामार्गाचं जर आमच्या शासनाने, आमच्या महाराष्ट्र शासनाने जर दखलपात्र करून आम्हाला जर दिला, हे रस्ता मंजूर करून, जर फार उलाढाल वाढेल आणि महाराष्ट्र कर्नाटकाचं सुद्धा जे जेवण आहे ते सुद्धा एक उत्तम रीतीने चालेल. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.